सध्या आपण स्वीकारलेली बरीचशी जी व्यवस्था आहे, जे कॉन्स्टिट्यूशनल इन्स्टिट्यूशन आहेत, हे बरेचसे इन्स्टिट्यूशन जे आहेत हे ब्रिटिशकालीन इन्स्टिट्यूशन आहेत. म्हणजे ब्रिटिशांकडूनच बऱ्याच प्रमाणामध्ये आपण पुढं चालवलेले इन्स्टिट्यूशन आहेत. त्याच्यामध्ये रेल असेल, जेल असेल, किंवा मग पोस्ट ऑफिस असेल, किंवा मग प्रशासनातली जी काही बरीचशी व्यवस्था आहे ही आजही इंग्रजांची जी कॉलोनियल सिस्टम्स होती त्या सिस्टम्सनुसारच आजही चालतात. तर त्याचे बरेचसे दुष्परिणाम जे आहेत हे आपल्याला आत्ता जाणवायला लागलेले आहेत. खरे तर ते मुळातूनच आहेत. जवाहरलाल नेहरूंनी ही जी घाण करून ठेवलेली आहे घटनेमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये, बाबासाहेब आंबेडकरांना न जुमानता बाबासाहेब आंबेडकरांच्या बऱ्याचशा गोष्टी यांनी मान्य केल्या नाहीत, त्याचा परिणाम आज देश भोगतोय. बाबासाहेब आंबेडकर बुद्ध जयंतीला 1950 का 51ला माझ्या मते भारताला बुद्धाच्या शिकवणीची अत्यंत गरज आहे असं नेहरूंच्या चारित्र्यहीन मंत्रिमंडळाला कंटाळून आणि चारित्र्यहीन प्रशासनाला, भ्रष्ट प्रशासनाला कंटाळून म्हणाले होते की बुद्धाच्या नैतिक सिद्धांताची गरज भारताला जगापेक्षा जास्त आहे. त्यामुळे नेहरूंना बुद्धाचा नैतिकवाद नको होता. आजही भारतातल्या सगळ्याच लोकांना बुद्धाची नीतिमत्ता नको आहे. फक्त बुद्ध हवा आहे, तो फक्त इंटरनॅशनल फंडिंग उकळण्यासाठी. मूळ मुद्दा आपला असा होता की पूजा खेडकर प्रकरणामध्ये आता काय आहे की पूजा खेडकर प्रकरणामध्ये नवीन नवीन खुलासे रोज रोज होत आहेत. कुठून सर्टिफिकेट काढले, विकलांग सर्टिफिकेट असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे सर्टिफिकेट वेगवेगळ्या हॉस्पिटल्समधून त्यांनी काढले, हे कशा पद्धतीने काढले है ना. सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की भारतीय सिव्हिल सेवा, म्हणजे भारतातली सिव्हिल सेवा असेल, राज्यांची सिव्हिल सेवा असेल, ह्या सगळ्यांमध्ये सगळ्यात सर्वंट लोकांसाठी प्रोटेक्टिव्ह सेफगार्ड म्हणून काम करणारं भारताच्या राज्यघटनेतलं आर्टिकल 311 जे आहे याच्यामध्ये खरं तर दुरुस्ती करण्याची गरज आहे. त्यामध्ये कोणाला तसा वेळ मिळत नाही. कारण राजकारणी कायदे जरी बनवत असले तरी ते मोनोपॉली म्हणजे नोकरशाही वर्गाच्या विरोधात जाऊन कायदे बनवणार नाहीत. कारण राजकारणी आणि नोकरशाही या दोघांची मिलीभगत असल्यामुळे कायदे जे बनवले जातात हे राजकारण्यांच्या आणि नोकरशाह ह्या दोन्ही वर्गाच्या हिताचे कायदे बनवले जातात. आता पूजा खेडकर या प्रकरणामध्ये ती IAS पासआउट झाली. आता याच्यामध्ये काय होतं वगैरे, ह्या समित्या वगैरे ज्या गठीत केल्या जातात, ह्या अशा समित्या 1950 पासून भरपूर गठीत करण्यात आलेल्या आहेत. पण भ्रष्टाचार करणाऱ्या, खोटे डॉक्युमेंट्स दाखल करून नोकऱ्या लाटणाऱ्या किंवा खोटे अनेक प्रकारचे घोटाळे करून अजूनही नोकऱ्यांवर असणाऱ्या लोकांचं आत्तापर्यंत अशा समित्यांनी काय बिघाडले किंवा सरकारने तरी काय वाकडं केले त्यांचं, ते आत्ता पूजा खेडकरचं वाकडं होणार आहे. पूजा खेडकरचं पण याच्यामध्ये असं फार मोठं काही नुकसान होणार नाही. समिती गठीत सरकारने केलेली आहे. समिती तो अहवाल राष्ट्रपतींना पाठवण्यापर्यंत 10 वर्षे जातील. राष्ट्रपतींना ते 10 वर्षापर्यंत तो अहवाल पाठवल्याच्या नंतर राष्ट्रपती त्याच्यावर निर्णय घेतील आणि ते नंतर फार पुढचा विषय आहे. ही जी काही लेंदी पद्धत आहे ना, ह्या लेंदी पद्धतीमुळं अधिकाऱ्यांचे फावले जाते सगळंच. म्हणजे त्यांचं काय होतं की ते नियुक्ती झाल्याच्या नंतर त्यांना सहजासहजी पदावरून काढून टाकलं जात नाही. सस्पेंड केलं जातं, काही दिवसासाठी निलंबित केलं जातं. आता जे काही अँटी करप्शनच्या कारवायांमध्ये ज्या अधिकाऱ्यांवर कारवाया होतात हे सगळे अधिकारी नंतर जॉईन होतात, 5-6 महिन्याच्या नंतर जॉईन होतात. त्याचा अहवाल सादर केला जातो. मग अहवाल सादर करण्यासाठी जी कमिटी स्थापन करण्यात आली त्या कमिटीला मॅनेज केलं जातं. त्या कमिटीला मॅनेज करून मग त्याच्या बाजूनं रिपोर्ट तयार करून राज्यपालांना पाठवला जातो आणि मग राज्यपालांना आलेल्या रिपोर्टवर सही करून तो निर्दोषच आहे हे सांगून त्याला पुन्हा जॉईन करून घ्यावं लागतं. त्यामुळे ही जी ब्युरोक्रॅसीची जी काही सिस्टम आहे ही खरं तर आर्टिकल 311मध्ये अमेंडमेंट करून ती त्या अधिकाऱ्यांना, म्हणजे असं अनैतिक कृत्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेतून हद्दपार करण्याची तरतूद त्याच्यामध्ये होणं काळाची गरज आहे. कायमस्वरूपी सेवेतून हद्दपार
जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत अशा कायद्यांचा काहीही परिणाम प्रशासनातील कुठल्याही स्तरातील व्यक्तीवर होणार नाही. पूजा खेडकर हे एक प्रकरण आजवर आलेलं आहे. असे हजारो प्रकरणं महाराष्ट्रामध्ये आहेत. ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकापासून ते जिल्ह्याच्या कलेक्टरपर्यंत सगळेच 99% लोक 90% आपण समजू, बोगस प्रमाणपत्र, बोगस शालेय प्रमाणपत्र, बोगस स्पोर्ट्स सर्टिफिकेट अशा पद्धतीची वेगवेगळी सर्टिफिकेट काढून पैसे देऊन नोकऱ्या मिळवलेली लोकं आहेत. त्यामुळं ही जी काही सिस्टम आहे पूर्ण ही इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल 311 प्रोटेक्टिव्ह सिस्टम आहे. त्याच्यामुळं 311मध्ये अमेंडमेंट करणं काळाची गरज आहे. 311मध्ये जर आपण अमेंडमेंट केलं नाही तर हे जे बकासूर आहेत IAS, IPS, IRS, IFSच्या नावाने तयार झालेले हे सगळ्या बकासुरांचं आपण काहीच वाकडं करू शकत नाही. आणि समित्या गठीत होतील, त्याचे अहवाल सादर केले जातील. समित्या गठीत होऊन अहवाल सादर करणं आणि ते अहवाल सादर केल्याच्यानंतर ते राज्यपालापर्यंत पोहोचेपर्यंत, राष्ट्रपतीपर्यंत पोहोचेपर्यंत त्याला जे कमवायचं आहे, त्याला जे करायचं आहे ते तो करून घेतो आणि मोकळा होतो. त्यामुळं कायद्यामध्ये मूळ दुरुस्त्या करून अशा पद्धतीचे ज्यावेळेस अनैतिक प्रोग्राम्स, अनैतिक कार्यक्रम्स अधिकाऱ्यांकडून होतात त्यावेळेस त्याला प्रथम त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्याला सेवेतून हद्दपार करणे, सेवेतून त्याला हद्दपार करणे, त्याचा पगार बंद करणे, त्याच्या सगळ्या सोयीसुविधा बंद करणे. काय होतं, आता समजा एखाद्या प्रकरणामध्ये एखाद्या कर्मचाऱ्याची एखादा कर्मचारी पकडला गेला, तो अँटी करप्शनवाल्यांना असो समजा किंवा पूजा खेडकर अशा प्रकरणांमध्ये समजा बोगस कागदपत्र दाखल करून एखादा अधिकारी पकडला गेला. त्याचं काय होतं, त्याचं निलंबन होतं. निलंबन झाल्याच्यानंतर त्याला फरक काय पडतो, तर त्याला काहीच फरक पडत नाही. 5-6 महिने, आता मी मध्येच कालच्या काही 5-6 महिन्यापूर्वीचं उदाहरण आहे. इथं पुण्यामध्ये आपलेच एक अधिकारी होते आणि त्यांना पैसे घेताना नाव मी घेणार नाही कारण चळवळीशी निगडीत आहे व्यक्ती, त्याच्यामुळं कोणाचं नाव घेण्याची आवश्यकता नाही. पण त्याच्यामधलं मी सांगतो तुम्हाला की त्याला सस्पेंड केलं, म्हणजे ACBनी पकडलं, ACBनी कारवाई केली. पण कारवाई करत असताना त्याचा कोर्टातून निकाल येईपर्यंत त्याचा पगार चालू होता, त्याला सगळ्या सोयी सवलती मिळत होत्या. म्हणजे पगार चालू राहणं ही सगळ्यात मोठी सरकारची घोडचूक आहे. एखादा व्यक्ती अँटी करप्शनच्या लोकांना सापडतो आणि त्याचा पगार न बंद करता आपण त्याला फुकट पोचतोय. म्हणजे असे हजारो प्रकरणं आहेत. सगळ्याच प्रकरणांमध्ये असं होतं. त्याचं कारण असं की राज्य सरकारला किंवा राज्यकर्त्यांना तसे अधिकार नाही आहेत. राज्यामधले अधिकार हे राज्यपालांना आहेत. मग तो कुठल्याही श्रेणीचा कर्मचारी असू द्या, त्याच्याबद्दलचा अहवाल सादर करण्यासाठी जी कमिटी स्थापन करण्यात येते ती कमिटी राज्यपालाला अहवाल सादर करते आणि नंतर राज्यपाल त्याच्यावर ॲक्शन घेतो. आलं का लक्षात? मग राज्यपालाला अहवाल सादर करेपर्यंत तो अहवाल सादर करणाराच हा आरोपी मॅनेज करून टाकून देतो. आरोपीनं अहवाल देणाऱ्या व्यक्तीलाच मॅनेज केल्यामुळं अहवाल जो आहे तो व्यवस्थित जातो आणि तो त्याच्यातून निर्दोष सुटतो. त्याच्यामुळं ज्या वेळेस असे काही गुन्हे घडतात त्यावेळेस खरं तर कर्मचाऱ्यांवर कठोरात कठोर शिक्षा म्हणजेच त्याला डायरेक्ट सेवेतून सस्पेंड करायला पाहिजे. आणि समजा जर तो पुन्हा निर्दोष सिद्ध झाला तर त्याला पुन्हा सेवेमध्ये घेत असताना अटी शर्तीवर त्याला सेवेमध्ये घेतलं पाहिजे. अटी शर्तीवर सुद्धा सेवेत घेत असताना त्याला सस्पेंड केल्यापासून त्याचा पगार बंद केला पाहिजे. सरकारकडून मिळणारे सगळे अनुदान त्याचे बंद केले पाहिजेत. तोपर्यंत ही व्यवस्था सुधारणार नाही. एका पोलीस कर्मचाऱ्याकडं 50-60 हजार रुपये, त्याला 40,000 पगार असेल. करोडो रुपयाचे बंगले आहेत, अरबो रुपये पोलीस कॉन्स्टेबलकडं कुठून येतात? पोलीस कॉन्स्टेबलकडं IPS IAS लोकांचं सोडून द्या. कारण IPS IAS लोकांचे कलेक्शन करणारे जे लोक असतात हे कॉन्स्टेबल लोक असतात, हे खालच्या लेवलचे लोक असतात. त्यामुळं IAS IPS लोकांपेक्षा जास्त धन यांच्याकडं असतं. पण सपोर्ट IAS IPS लोकांचा असतो,
म्हणून हे खालून भ्रष्टाचार करतात, ते वरून भ्रष्टाचार करतात. आणि ही एकंदरीतच सगळी जी व्यवस्था आहे ही भ्रष्ट होऊन गेलेली आहे. कारण हिला कायद्याचा धाक नाही, उलट कायदा यांना सेफगार्ड देतो, कायदा यांना प्रोटेक्ट करतो. त्यामुळं आर्टिकल 311 जे काही प्रोव्हिजन्स आहेत ते प्रोव्हिजन्स थोडे लूज करण्याची गरज आहे. राज्यपालांना जे अधिकार देण्यात आलेत, मुळात कुठल्याही अधिकाऱ्यानं कुठलाही गुन्हा केल्याच्या नंतर त्याला तात्काळ सस्पेंड करणे, त्याच्या सगळ्या सोयीसुविधा बंद करणे, ही पहिली अट त्याच्यामध्ये केली पाहिजे. पण असं होत नाही. काय होतं, समिती स्थापन होती, समिती चौकशी करते, मग ती चौकशी केल्याच्या नंतर तो चौकशी अहवाल राज्यपालाला जातो आणि मग राज्यपाल त्याच्यावर निर्णय घेतो. ही सगळी प्रक्रिया व्हायला 5 ते 10 वर्ष आरामात निघून जातात. आणि मग हे 10 वर्ष त्या सस्पेंड केलेल्या व्यक्तीला सरकारला फुकट पगार द्यावा लागतो, त्याचं घर चालतं, सगळा तो आयशो आरामामध्ये मजेमध्ये जगतो, त्याला त्याचा काहीच परिणाम होत नाही. भ्रष्टाचार करणारे अधिकारी हाच विचार करतात की होऊन जास्त काय होईल, तर सस्पेंड होईल. सस्पेंड होऊन काय होणार आहे, पगार चालू राहणार आहे, सरकारच्या सगळ्या सोयी सवलती मिळणार आहेत. प्रॉब्लेम काय होणार आहे, काहीच होत नाही. 6 महिने घरी बसता येते, परत येता येते. त्यामुळं लोकांच्या, अधिकाऱ्यांच्या, कर्मचाऱ्यांच्या डोक्यामध्ये एक निश्चित झालेला आहे की सस्पेंड होऊन काही साध्य होत नाही, 6 महिन्यांनी आपण पुन्हा ड्युटीवर जॉईन होतो. त्यामुळं जेवढा भ्रष्टाचार करता येईल तेवढा करा, जे करता येईल ते करा, जे करता येईल ते करा, अशा पद्धतीची सध्याची यंत्रणा आहे. आत्ता ह्या पूजे खेडेकर प्रकरणामध्ये YCMचा डीन, नगर हॉस्पिटलचा डीन, या दोघांना जागेवर सस्पेंड करा. भविष्यामध्ये जागेवर सस्पेंड, सेवेतून कायम हद्दपार करा, जोपर्यंत हा निकाल लागत नाही. हे आणि पूजा खेडेकरला सुद्धा युनियन पब्लिक कमिशननी तिला सस्पेंड करायला पाहिजे, तिला ड्युटीवर नाही राहू द्यायला पाहिजे, जोपर्यंत हा निकाल लागत नाही. तिच्या सगळ्या सोयीसुविधा बंद केल्या पाहिजेत. हे हॉस्पिटल्सवाले जे आहेत यांच्यासुद्धा सगळ्या सोयीसुविधा बंद केल्या पाहिजेत. तोपर्यंत यांचा चेहरा जो आहे खरा, तो समाजापर्यंत येऊन हे बेआबरू होणार नाहीत. आणि जोपर्यंत कुठलाही अधिकारी बेइज्जत त्याला करणार नाही, आपण बेआबरू होणार नाही तोपर्यंत या देशातला भ्रष्टाचार कधीच थांबणार नाही. अशी भ्रष्ट लोक प्रशासनात ग्रामसेवकांपासून ते पार कलेक्टरपर्यंत बसलेली आहेत. तर यांना जर आळा घालायचा असेल तर लोकलढासुद्धा उभं करणं फार गरजेचं आहे. अरे हे कर्मचारी जे आहेत हे आपले सेवक आहेत, ते स्वतःला आपले मालक म्हणून रुबाबात जगतात. एखाद्या कलेक्टरच्या ऑफिसमध्ये जर सर्वसामान्य माणूस गेला तर त्याला काय वागणूक मिळते आज देशामध्ये, यावरून इथली ब्युरोक्रेसी, नोकरशाही किती माजून गेलेली आहे याचा प्रत्यय येतो. कलेक्टर झाला, तहसीलदार झाला, BDO झाला, SDPO, SP यांचं जे काही आज स्टेटस आहे ना, यांचं जे काही पोझिशन आहे ना, हे सगळं पोझिशन आपण भरलेल्या टॅक्सवर आहे. आपण भरलेल्या टॅक्सवर ही लोक जगतात. त्यामुळं त्यांच्यावर नियंत्रण, म्हणजे खरं तर इथल्या ब्युरोक्रेसीवर नियंत्रण हे लोकांचं बिलकुल नाही आहे. राज्यकर्त्यांचं सुद्धा नियंत्रण नाही. पहिली गोष्ट, इथली ब्युरोक्रेसी, नोकरशाही, लोकांना जबाबदेही नाही है ना. दुसरी गोष्ट, ती प्रतिनिधींना काही प्रमाणात जबाबदेही आहे, काही प्रमाणात, पूर्णपणे नाही, काही प्रमाणात प्रतिनिधींना जबाबदेही आहे. आणि पूर्णपणे इथली नोकरशाही कोणालाही जबाबदेही नाही. त्याच्यामुळं इथल्या नोकरशाहीला लगाम घालणं फार गरजेचं आहे. आणि तो लगाम घालण्यासाठी आर्टिकल 311 बऱ्याचशा सुधारणा करणं काळाची गरज आहे. अन्यथा पाकिस्तानप्रमाणे इथली ब्युरोक्रेसी एक दिवस या लोकशाहीचा खून केल्याशिवाय राहणार नाही, लोकशाही मारून टाकल्याशिवाय राहणार नाही.